संतोषदादा दुपारी म्हटले होते मी एवढ्या छोट्या सभेत बोलत नाही, मी संध्याकाळी मोठ्या सभेत बोलन, म्हणून संधी खेळकर उपलब्ध करून द्यायची होती. खरं तर नारायणगावचं निवडणूक जाहीर झाली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर फॉर्म भरायच्या एका आठवड्यामध्ये 2 दिवस सुट्ट्या होत्या आणि 5च दिवस फॉर्म भरायला मिळणार होते. शेवटचे 2 दिवस राहिले होते. पहिले 3 दिवस तर चर्चाच चालल्या होत्या काय करायचं, आणि शेवटच्या 2 दिवसात पॅनलचे परिपूर्ण फॉर्म भरले आणि इलेक्शन त्या ठिकाणी आम्ही सामोरं गेलो. त्याच्यानंतर आम्ही तडजोड केली. नारायणगाव एक मोठं गाव बिनविरोध करू. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीशी आम्ही रात्रीच्या 3-3 वाजेपर्यंत मीटिंग केल्या. त्यांना आम्ही 7 सीटं देतो आणि उपसरपंच 5 वर्षासाठी देतो म्हटलं, आणि आम्ही मीटिंग संपवली आणि म्हटले सकाळी आम्ही तुम्हाला सांगतो. ते आजपर्यंत आम्हाला त्यांनी काही सांगितलं नाही. आणि त्या इलेक्शनला आम्ही सामोरं गेलो. सामोरं जात असताना आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढणार, आम्ही कुणावर आरोप करणार नाही. जे आम्ही 5 वर्षात केले, जे लोकांनी 5 वर्षापूर्वी आमच्यावर विश्वास ठेवला, त्या विश्वासाला पात्र राहून ह्या नारायणगावमध्ये जी काही विकास कामं केलीत त्याच विकास कामांच्या जोरावर लोकांनी आम्हाला अतिशय सहजपणे, खरं तर इलेक्शन कार्यकर्त्यांनी आमच्या महिला भगिनींनी हातात घेतलं होतं. मला तर वाटतच नाही की मनापासून असा प्रचाराला जावं लागलं आणि लोकांना सांगावं लागलं. जिथं जिथं जाईल तिथं तिथं लोक सांगायची की आम्ही तुमच्याच पॅनलच्या पाठीशी 100% आम्ही तुम्हाला मतदान करू आणि सर्व उमेदवार आम्ही तुमचे त्या ठिकाणी निवडून देऊ. ज्यावेळेस लोकांच्या आम्हाला सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आणि त्या दिवशी मी सांगितलं की सरपंच पदाचा उमेदवार कमीत कमी 3,000च्या फरकाने निवडून आल्याशिवाय राहणार नाही, हे सुरुवातीच्या दिवसापासून मी त्या ठिकाणी सांगितलं. आणि खऱ्या अर्थानं आपण मंडळींनी जो विश्वास दाखला त्या विश्वासाला सर्व मंडळींनी, सर्व मतदारांनी अतिशय चांगलं मतदान करून 1-2 उमेदवार सुद्धा 300, 400, 500 मताच्या फरकाने सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून दिलं. खरं तर हे सर्व सांगत असताना आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढत होतो. समोरच्या मंडळीकडे विकासाचं काही सांगायलाच नव्हतं. कारण 5 वर्षात 4.5 वर्षात ह्या नारायणगावसाठी एखादं एक मोठं काम केलंय हे सांगा, ते कुठंतरी लोकांपुढं आणा, ते सांगत नव्हते. म्हणे आम्हाला 20चा हिशोब द्या, म्हणे भाऊनी 3 माळ्याची बिल्डिंग बांधली, इथं असं झालं, तिथं तसं झालं. विकासाच्या मुद्द्यावर बोलत नव्हते, मूलभूत सुविधांच्या मुद्द्यावर बोलत नव्हते, चुकीचं कुठंतरी आरोप प्रत्यारोप करत होते. आणि त्या मुद्द्यावर लोकांनी खऱ्या अर्थानं त्यांना त्यांची जागा ह्या ठिकाणी दाखवून दिली की बाबांनो, लोकांच्या सुखदुःखामध्ये, लोकांच्या आनंदामध्ये, खऱ्या अर्थानं अडीअडचणीच्या काळामध्ये लोकांमध्ये धावून जाण्यासाठी लोकांमध्ये काम करणारी माणसं कोण आहेत, ती खरी अर्थाने लोकांनी त्यांना त्या ठिकाणी पुन्हा 5 वर्ष या ठिकाणी काम करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. हे सर्व करत असताना आप्पा आज मला सांगायचं की आज सकाळपासून नारायणगाव ग्रामपंचायत सरपंच पदग्रहण नंतर केलं, उपसरपंचाची निवडणूक नंतर झाली, पण सकाळी आम्ही 1.5 कोटी कामाची भूमिपूजन त्या ठिकाणी केली. आणि खऱ्या अर्थानं आजपासूनच आपल्याला कामाला सुरुवात करायची आणि कामं करत राहताना सातत्यानं ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या तर लोकांना आपण देणारच आहेत. लाईट, रस्ते, वीज, पाणी हे तर आपण केलंय, हे लोकांपर्यंत पोचलंय. शेवटी विकास ही निरंतर चालणारी क्रिया आहे, ही कधी संपत नसते. आणि भविष्य काळामध्ये वाढतं नारायणगाव आहे. ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायच्यात आम्ही शब्द दिले आम्ही तर करणार आहेत, पण समोरच्या मंडळींनी सुद्धा हे आम्ही हे करून दाखवू. माझं त्यांना आजही आव्हान आहे की आम्ही तुम्ही जे कराल त्याचा नक्कीच आम्ही सन्मान करू, त्या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी आभार मानू, पण ह्या नारायणगावसाठी काहीतरी करा, नाहीतर पुन्हा पंचवार्षिकला लोकांसमोर येशाल
आणि आम्हाला मतं द्या म्हणशाल तर लोकांना ते मान्य करणार नाही. लोकांसमोर लोकांमध्ये आपण खऱ्या अर्थानं गेलं पाहिजे आणि काम करत राहिलं जायचं. सातत्यानं काम करत असताना ह्यावेळेस मागच्या टर्ममध्ये भाऊ लोकनियुक्त सरपंच होते, सर्व सदस्य त्या ठिकाणी काम करत होते. भाऊ म्हणायचे फक्त मला की आम्हाला हे काम पाहिजे. मी म्हणायचा तुमचं मागणीपत्र द्या. मी मागणीपत्र घ्यायचा आणि ताईंकडे न्यायचा. ताई हे नारायणगावला पाहिजे. ताईंनी कधीच नाही म्हटलं नाही, कारण मागच्या निवडणुकीमध्ये ताईच प्रचार प्रमुख म्हणून होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं की ह्या नारायणगावमध्ये जी जी कामं करायच्यात ती सर्व कामं त्या ठिकाणी मी करेन. आणि जवळजवळ आम्ही ती 80 ते 90% कामं त्या ठिकाणी पूर्ण केली असताना या 25 कोटीची पाणी योजना, आपात जलजीवन योजना नंतर चालू झाल्या, पण आम्ही आज 25 कोटीची योजना आमची 6 महिन्यापूर्वी चालू झाली. त्या ठिकाणी जवळजवळ आम्ही 1-2 कोटीचं मंगल कार्यालयामध्ये चांगलं कार्यालय त्या ठिकाणी बांधले. 4.5 कोटीचं म्हणजे 2 कोटी फंड आम्हाला मिळाला क्षेत्राचा. त्यातही डल्ला मारला. आम्ही केलं भवन. एखादं तरी पत्र तुमचं दाखवा. जी सांगायला होते तेच आमच्याबरोबर मंत्रालयात होते. आता ते म्हटलं काय यांची क्यू करायच्या पलीकडं. त्यानंतर गॅस सुविधांनी अतिशय कोरोनाच्या काळामध्ये ह्या टीमनी काम केलं आणि खऱ्या अर्थानं आमच्या इलेक्शनमध्ये जो काही लोकांनी विश्वास टाकला, ह्या कार्यकर्त्यांनी मनापासून कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस कोरोनामध्ये 2-2-3-3 महिने घराच्या बाहेर राहिले, पण ह्या नारायणगावमध्ये कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये विधी करण्यापर्यंत ज्यांनी कामं केली आणि ती गॅस सुविधा आणि खऱ्या अर्थाने आम्हाला त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये नाही तर बाकीच्या जिल्ह्यांची सुद्धा डेड बॉडी या ठिकाणी आम्ही विधी केला. आणि हे सर्व करत असताना ही चांगली पूर्ववेश तुम्ही त्याच्या उद्घाटनाला आले होते. सगळ्यांनी त्यावेळेस तालुक्याचे लोकप्रतिनिधी सुद्धा होते आणि त्याच मंडळींनी त्याच्यावर टीका केली. आणि म्हणून मतदारांनी आम्ही कार्यकर्त्यांनी स्टँडवर आम्ही प्रचार करत होतो. 100-200-500 कार्यकर्ते जमले. म्हटलं हे काही सहन होणार नाही. आम्ही फक्त निषेध म्हणून इथपर्यंत आलो. त्याच्यावर सुद्धा टीका टिप्पण्या सगळ्या काही गोष्टी. ज्यांना काही काम करायचं नाही, कोणाच्या सुखदुःखात जायचं नाही, त्यांनी आम्ही विकास म्हणत होतो. एक जण म्हटला विकासच हरवला आहे. आता त्याला म्हणावं पाय विकास काय येतो. लोकांनी दाखवून दिला विकास हरवत नसतो. विकासाला आजपासूनच आम्ही सुरुवात केली. हे खऱ्या अर्थानं हे आणि एक विकास आमच्याबरोबर भक्कम आहे. विकासनाना तोडकरी. त्याच्यामुळे आम्हाला ती काय अडचण नाही. ज्या वेळेस मागच्याही ट्रममध्ये मान अपमान सण बरेच जण वाट पाहत होते. हे दोघं जण कधी वेगळे होतात, हे दोघं जण कधी वेगळे लढतात आणि मग आम्ही इलेक्शन ताब्यात घेऊ. पण मी नेहमी शांत संयमाने विचार करून जी गोष्ट आपल्याला पटती तीच गोष्ट त्या ठिकाणी करायची आणि ती करून दाखवायची. स्वार्थासाठी नाही, लोकांच्या हितासाठी आपल्याला चांगलं काय करता येईल त्यासाठी काम केलं पाहिजे. आणि म्हणून ती भूमिका घेतली आणि लोकांनी त्याला ह्या ठिकाणी विश्वास ठेवला. ह्याही पंचवार्षिकमध्ये खरं तर मी काल परवा भाषणांमध्ये आम्ही प्रत्येक भाषणांमध्ये आशाताईंचा उल्लेख केला. आम्हाला इलेक्शन सोपं गेलं ते विकास कामांच्या माध्यमातून. भविष्य काळात सुद्धा ह्या नारायणगावच्या विकासासाठी ताई त्यांच्या भाषणामध्ये सांगतील. ह्या गावामध्ये किंवा वारुळवाडीमध्ये जेवढी कामं नारायणगावमध्ये झाल्यात तेवढीच कामं वारुळवाडीमध्ये सुद्धा या ठिकाणी झालेली आहेत. जे भविष्य काळामध्ये आपल्याला कामं लागतील ती कामं करण्याची ताईंनी सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात केली. काल येता सहज आमच्या ॲडिशनल शिवनचा फोन आला ताईंना. म्हटले ताई एक 30-40 लाखाची कामं सुचवा, अर्जंट देतो आम्ही. लगेच पारोडला 20 लाख रुपये दिले आणि नारायणगावला 15-20 लाख रुपये देऊन टाकले. घेऊन टाका म्हटले काय अडचण नाही. आणि म्हणून हे सर्व करत असताना भविष्य काळामध्ये सुद्धा आशाताई ठाम आमच्या पाठीशी कोणीतरी नेता भक्कम पाठीशी लागतो. त्या पाठीवर नेहमीच हात ठेवून लढ म्हणतात. विकास कामाला कधी नाही म्हणत नाही. जे मागल ते म्हणजे जिल्हा परिषदच नाही तर मंत्रालय सुद्धा असू द्या तिथून सुद्धा आणायचं काम खऱ्या अर्थानं ताई करतात. आणि म्हणून भविष्य काळामध्ये ह्या 5 वर्षामध्ये नारायणगावकरांनी जे मतदान करून
ह्या मंडळींच्या 5 वर्षाखाली नारायणगाव ताब्यात दिलेत. नक्कीच नारायणगावच्या पुढच्या पंचवार्षिकमध्ये चेहरा मोहरा या ठिकाणी बदलला जाणार आहे. कारण सांगता सांगता मी पूर्वेची वेस सांगितली, पण आम्हाला पश्चिमेची सुद्धा वेस त्या ठिकाणी करायची, तिचा सुद्धा जीर्णोद्धार करायचा आहे. आणि ही सगळी कामं नक्कीच ह्या पंचवार्षिकमध्ये पूर्ण करू आणि लोकांना एक चांगलं नारायणगाव, सुशिक्षित नारायणगाव, एक शहरीकरणाकडे जाणारं नारायणगाव लोकांना खऱ्या अर्थानं करून दाखवू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं आणि सरपंच उपसरपंच सदस्यांचा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो.